अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पुण्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। कारण जर आपण पाहिलं तर एकंदरीत जे CGPचं जे आंदोलन झालं नीट पेपर फुटी संदर्भात आणि जंतर मंतरवरील जे काही प्रकार घडले त्या संदर्भात पुण्यात देखील याचे पडसाद उमटले होते। त्याची आंदोलनं पुण्यात झाली होती आणि यातच गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आज आहे। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या सातार रोड या ठिकाणी आहोत। या ठिकाणी उत्सव चौकात हा संपूर्ण जो काँग्रेसचं हे आंदोलन आहे हे पार पडत आहे। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला हा विरोध करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं काँग्रेसकडून सांगितले आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली। आपण जर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आंदोलनाच्या तयारीत जे आहेत ते हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे आहेत आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला जो आहे तो विरोध करण्यासाठी हे संपूर्ण आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत इकडे जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची मोठी काँग्रेसची फळी या ठिकाणी आहे, तर माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर तितक्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे। या ठिकाणी संपूर्ण बॅरिगेटिंग जे आहे ते ह्या परिसरात करण्यात आलं आहे, जेणेकरून कोणताही काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे तो या ठिकाणाहून जवळपास जे लोकमान्य टिळक पुरस्काराचं जे वितरण होणार आहे तो समारंभ ज्या ठिकाणी आहे ते साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे। त्याच्या अलीकडेच या ठिकाणी काँग्रेसकडून जे आहे ते आंदोलन करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी देखील या ठिकाणी बॅरिगेटिंग करून आंदोलन जे आहे ते या बॅरिगेटिंगच्या आतच करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या आंदोलकांना दिल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस जे आहेत ती यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे। जर आपण पाहिलं तर अगदी शेजारीच असणाऱ्या इमारतीच्या छतावरून देखील या ठिकाणी या आंदोलनावर लक्ष ठेवलं जातं आहे। सोबतच ज्या काही उपाययोजना या संदर्भातच्या आहेत त्या उपाययोजना ज्या आहेत ते या ठिकाणी केल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। वाहतुकीला देखील कोणत्याही स्वरूपाचा अडथळा होऊ नये याची काळजी देखील पोलिसांकडून घेतली जाते आहे। मोठ्या संख्येने पोलीस जे आहेत त्यासोबत जी सर्व्हिलन्स व्हॅन आहे ती देखील या ठिकाणी तैनात आहे। कारण देशाचे गृहमंत्री जेव्हा पुणे दौऱ्यावर आहेत त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी हा संपूर्ण लवाजमा जो आहे पोलिसांनी याची जी खबरदारी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सोबतच संपूर्ण ज्या परिसराला जे आहे ते छावणी स्वरूप आलेलं आहे, कारण काँग्रेस जी आहे ती आधी सुरुवातीपासूनच या दौऱ्याला जो आहे तो विरोध करत असताना आपल्याला पाहायला मिळत होती। कारण एकंदरीत या दौऱ्याची पार्श्वभूमी जी आहे त्या पार्श्वभूमीचा विचार करता या ठिकाणी संपूर्ण हे जे आंदोलन आहे त्याला विशेष महत्त्व आहे। कारण देशाचे गृहमंत्री आज त्यांचा पुण्यात कार्यक्रम आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी आंदोलन होते। तर संपूर्ण सध्या पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्टवर असून या ठिकाणी आंदोलकांना या ठिकाणीच अडवण्याचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांचे असणार आहेत, जेणेकरून सभास्थळी जो काही कार्यक्रम आहे त्या ठिकाणी कोणताही व्यत्यय येऊ नये किंवा अमित शहा यांच्या समोर जे आहे ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊ नये तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांनी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।